नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आजची आपली नवीन डिश आहे मटर पनीरची भाजी। ही पनीरची भाजी इतकी छान होते। अशा थोड्या टिप्स आहेत ज्या तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, लास्टपर्यंत नक्की बघा। रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। इथे बघा मी घरीच स्टोर केलेले हे मटर आहेत। हे आपण सर्वप्रथम आधी पाण्यामध्ये ठेवणार आहे, कारण की हे आपण फ्रीजरमध्ये ठेवलेले असतात, भरपूर गार असतात, त्यामुळे याला आपण सर्वप्रथम पाण्यामध्ये ठेवणार आहे। यामध्ये 2 वेळा मी पाणी बदलून घेणार आहे, कारण की यांचं टेम्परेचर पूर्णपणे कमी करणार आहे। तोपर्यंत आपण इथं मसाल्याची तयारी करूयात। इथे एक मी मोठा कांदा घेतलेला आहे। इथे मी थोडेसे काजू घेतलेले आहेत, काजूने टेस्ट खूप छान येते। इथे मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे। इथं थोडासा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे आणि हे आपलं कोकोनट आहे। इथं मी सुहाना पनीर मक्खन मसाला मिक्स घेतलेला आहे। इथं सर्वप्रथम आधी आपण कांदा वगैरे भाजून घेणार आहे। इथं थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व आपण हे जे कापून घेतलेले कांदा टोमॅटो वगैरे आहे ते आपण भाजून घ्यायचं आहे। नाही भाजता केले तरी चालेल, मग डायरेक्ट आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं, डायरेक्ट तेलामध्ये फोडणी टाकून केला तरी सुद्धा छान लागते। आज माझ्याकडे थोडा वेळ आहे, घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे ही तयारी सुरू आहे आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला रेसिपी पण शेअर करते। तुमच्याकडे कशा प्रकारे केले असतात ते मला कमेंट करून नक्की सांगा। इथे बघा आपला कांदा भाजून घ्यायचा आहे चांगला। यामध्येच आता कांदा थोडासा असा भाजलेला आहे, त्यामध्येच मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। त्यासोबतच टोमॅटो भाजून घेणार आहे, म्हणजे आपली मिरचीही भाजेल आणि टोमॅटोही चांगला भाजेल। टोमॅटो आपण पूर्ण मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। इथे आता मी चांगला भाजून घेणार आहे। इथे बघू शकता थोडासा मऊ व्हायला लागला आहे, त्यातच मी काजूचे काप टाकून घेतलेले आहेत। हे अख्खे सुद्धा टाकले तरी चालेल, मिक्सरमध्ये बारीक होतात। इथे आता छान असं मऊ व्हायला लागलं की यामध्ये थोडंसं मीठ घाला। मी आता इथे मीठ थोडंसं घालून भाजलेलं आहे, ते तुम्हाला दाखवलेलं नाही आहे। इथेच आता आपण जो मसाला घेतला होता सुहाना मसाला, यामध्ये थोडंसं दूध घालून ठेवायचं आहे मसाला असा व्यवस्थित भिजण्यासाठी। हे आता आपण मिश्रण बारीक करून घेऊयात। इथे मी मिश्रण बारीक करून घेतलेले आहे, लगेच कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडंसं आपण तेल घालूयात। इथे तुमच्याकडे बटर असलं तरच तेलासोबत घालू शकताय तुम्ही। इथे आपण आता सर्वप्रथम पनीर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। हे 200 ग्रॅम पनीर आहे, चौघांच्यासाठी पुरेल असं होतं 200 ग्रॅम पनीर, कारण की यामध्ये आपण मटर घालणार आहे, त्यामुळे एवढी भाजी चौघांपुरती पुरते। यामध्येच आता थोडीशी आपण हळद घालूयात, थोडीशीच टाकायची, जास्त टाकायची नाही, कारण की हळदीने कलर लगेच चढतो। यामध्येच मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। यात आपण एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे। जास्त असं कडकही तळून घ्यायचं नाही, फक्त आपण नुसतं याला भाजून घेणार आहे हलक्या हाताने। याचा थोडासा असा कलर सुटायला लागतो बघा, हे बघू शकताय। आता आपण काढून घेऊयात लगेच, नाहीतर असं टाईट होतं हे पनीर, त्यामुळे लगेच काढून घ्यायचं। फक्त पनीरचा आपण कच्चापणा घालवतोय। यामध्येच आता आपण पनीर काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण मटर सुद्धा भाजून घ्यायचे आहे। हे थोडंसं असं हलवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं असं। इथे आता मी मटर सुद्धा काढून घेणार आहे। आता याच कढईमध्ये मी फोडणी टाकणार आहे पनीरला। यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं। यामध्ये तुम्हाला जर पनीरला तरी पाहिजे असेल ना, तर चटणी यामध्येच टाका तुम्ही। जे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर वापरणार असला किंवा घरगुती लाल मिरची पावडर वापरणार असला, तर तुम्ही तेलामध्येच तेल अजून कडक तापायच्या आधीच चटणी टाकायची,
म्हणजे चटणी आपली जळतसुद्धा नाही आणि एक पनीरला अशी तरीदार पनीर होतं. मला इथं तरी नको आहे, कारण की मुलं खात नाहीत तरी जास्त असं तिखट वगैरे दिसतं म्हणून. त्यामुळे मी परतच चटणी टाकणार आहे. इथं आता सर्व मिश्रण आपण भाजून घेतलेलं आहे. यामध्येच आता काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे 1 चमचा, थोडीशी हळद टाकलेली आहे. हे सुद्धा आता व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. इथे अशा प्रकारे भाजल्यानंतर याला थोडंसं असं तेल सुटायला लागलेलं आहे. यामध्येच आता आपण घरगुती लाल तिखट टाकणार आहे. इथं 1/2 चमचा मी घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता, कारण की ही चटणी लवंगी मिरची वगैरे वापरलेला आहे त्यामुळे तिखट आहे. त्यामुळे मी इथं 1च चमचा घातलेले आहे, 1 ते 1/2 चमचा. इथं आपण चवीनुसार मीठ वापरणार आहे. आता व्यवस्थित एकजीव असं हलवून भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता थोडंसं आपण मिक्सरचं जे भांडं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी घालून मसाला आपला करपू नये वगैरे म्हणून, खाली लागू नये म्हणून ते पाणी मी इथं वापरलेलं आहे. आता हे चांगलं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघू शकताय मसाला खाली लागायला लागलेला आहे. यामध्ये जे आपण मसाला भिजत घातला होता दुधामध्ये, सुहाना मसाला, तो आपण यामध्ये घातलेला आहे. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं. ह्याला थोडासा वेळ लागतो भाजण्यासाठी, पण जेवढा तुम्ही मंद गॅसवर भाजाल तेवढं पनीरला व्यवस्थित टेस्ट येते, एकदम हॉटेलसारखी. यामध्येच मी आता जे मटर होते भाजून घेतलेले ते टाकलेले आहेत. इथे आपण पाणी घेणार आहे. पाणी मी थोडं घेतलेलं नाही, जो आपला मटरचा बाउल होता तेवढंच आपण अर्धा बाउल इथं पाणी घेतलेलं आहे. इथं मी पाणी गारच वापरलेलं आहे, तुम्ही गरमसुद्धा घालू शकता. आता हे आपलं व्यवस्थित शिजून घ्यायचं. आता पाण्याला चांगली, म्हणजे आपण पाणी घातलेलं आहे, चांगली ह्याला उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आता मटर हे. कारण की तुम्ही आत्ताच जर पनीर टाकला तर ते पनीर असं टाईट होतं, जास्त असं जाडसर लागतं, खाताना चांगलं लागत नाही, टाईट होतं ते. त्यामुळे पनीर लगेच घालायचं नाही. इथे चांगले उकळी आल्यानंतरच मी टाकलेलं आहे. आता एक 5च मिनिटं आपण यामध्ये पनीर शिजवून घेणार आहे. हे बघू शकताय किती छान असं उकळ्या मारायला लागलेलं आहे आपलं मटर पनीर. आता एक 5 मिनिटं आपण शिजवून घेतल्यानंतर ह्यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहे. तुम्ही कोथिंबीरसुद्धा वापरू शकता, पण कस्तुरी मेथी खूप छान लागते यामध्ये. झालं आपलं पनीर जवळजवळ आता तयार झालेलं आहे. पाहू शकता आपला मसालासुद्धा कढईच्या लागायला लागलेला आहे. इथं आपलं पनीर हे तयार आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा. धन्यवाद.